काय 4 BHK आला किंवा बंगला आला, तर ह्या पद्धतीचं पर्सनल लेवलला जेव्हा ट्रोलिंग होतं तेव्हा असं वाटतं की अरे बाबा तिने घेतलं ना, समजा उद्या मृण्मयीला ट्रोलिंग झालं की ह्या बाबतीत अरे नाही ना, पण ती किती वर्ष काम करते, ती डे नाईट काम केलेलं आहे, तिने 14-14 तास काम केलेलं आहे आणि ते ॲक्ट्रेसच्या बाबतीत दिसतं. ह्याचं फक्त मला कधी कधी थोडंसं वाईट वाटतं की नाही, त्यांची मेहनत ही खूप जास्त आहे. मला असं वाटतं की ती ट्रोलिंग हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. ती व्यक्ती कशी आहे, ती कशी घेते, परत ॲक्टर ॲक्ट्रेस, कारण मृण्मयी म्हणजे त्यांना ट्रोलिंग होणारं इतकं वेगळं असतं काही काही, कधी कधी की राग येतो ना हसू येतं की कसं काय ही गाडी आली तुझ्याकडे, म्हणजे काय तिने मेहनत करून घेतली आहे, कसं काय तू हा काय 4 BHK आला किंवा बंगला आला. तर ह्या पद्धतीचं पर्सनल लेवलला जेव्हा ट्रोलिंग होतं तेव्हा असं वाटतं की अरे बाबा तिने घेतलं ना. अजूनही ट्रोलिंगमध्ये मेल फिमेलमध्ये इतकं डिफरन्स येतो की लगेच एखाद्या ॲक्टरनी घेतली गाडी तर तुम्हाला त्याला विचारलं तर काय हरकत नाही ना, त्याला ते नाही ॲक्टर नाही, हो कसं काय, मला त्याचं जास्त वाईट वाटतं. म्हणजे इंडस्ट्रीतला एक भाग म्हणून किंवा माणूस म्हणून समजा उद्या मृण्मयीला ट्रोलिंग झालं की ह्या बाबतीत अरे नाही ना, पण ती किती वर्ष काम करते, ती डे नाईट काम केलेलं आहे, तिने 14-14 तास काम केलेलं आहे, तिकडं बॅग उचलून प्रयोगाला गेलेली धडपड, त्याचा प्रवास तुम्हाला माहिती नाही ना, तुम्हाला फक्त ते दिसतं आणि ते ॲक्ट्रेसच्या बाबतीत दिसतं. ह्याचं फक्त मला कधी कधी थोडंसं वाईट वाटतं की नाही, त्यांची मेहनत ही खूप जास्त आहे. आजही आपल्याकडे जास्ती ट्रोलिंग पुरुषप्रधान संस्कृतीचं जास्त आहे की ॲक्टरला का नाही, मग मला विचारा ना हे कुठून आलं. आणि आणखीन एक मला वाटतं की सॉफ्ट टार्गेट जास्ती अशा पद्धतीनं होतं. पण मी ट्रोलिंगकडे असं बघतो की मॉलला गेल्यानंतर लिफ्टमध्ये लोक जेवढं, आज मी गेलो होतो लिफ्टमध्ये, आम्हाला संदीप पाठक भेटला, हाय हॅलो झालं, हे जेवढं कौतुकाने आहे तेवढंच वाईजवरचं ट्रोलिंग सुद्धा होणार आहे, हे मी स्वतःला हे घेतले. त्याच्यामुळे मी कमेंटला फार कोणाला रिप्लाय देणं म्हणजे की तू काय आम्हाला माहिती आहेस, मग तू ह्याचं नाव घ्यायला पाहिजे होतं, ह्याला श्रद्धांजली व्हायला पाहिजे होतीस, अशा पद्धतीनं जे काही संबंध नसताना ते जे ओढलं जातं त्याच्याकडे इग्नोर करणं, हे फक्त मला आपल्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा अशा पद्धतीनं होतं तेव्हा मला वाईट वाटतं. मला आणखीन एक वाटतं की प्रसारमाध्यमांनी ट्रोलिंगबद्दल बोलणं बंद केलं पाहिजे पॉलिसी म्हणून, कारण त्यांनी ते जास्त फूस मिळते. ट्रोलर्सला सुद्धा तेच हवं असतं, पण ते काय आहे ना, ते दोघांचंही उत्तम चाललेलं असतं. म्हणजे ती बातम्या मिळाल्यामुळे म्हणजे प्रसारमाध्यमांना सुद्धा जे काही आय डोंट नो, पण हे जेव्हा ते बंद करतील की हे ट्रोल होतं त्याच्याकडे प्रसारमाध्यमं जेव्हा लक्ष देणं थांबवतील ना, ऑटोमॅटिकली ट्रोलिंग थांबेल, तो दिवस येईल. पण ते जोपर्यंत घडत नाही ना तोपर्यंत हे नाही थांबणार. ह्याच्या बातम्या होणं, याला किंमत देणंच बंद केलं पाहिजे. यात की एवढं काही नाही, कोणी काही बोलू शकतं, ते बोलतात, काही फरक पडत नाही त्याने.